मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय मविया विधानसभा लढवणार असल्याचं कळतंय। लोकसभेप्रमाणे विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाणार आहे। विधानसभेतील निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे। तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याविनाच आता मविया ही विधानसभा निवडणूक लढवणार आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतरच मुख्यमंत्री पदासंदर्भातली चर्चा केली जाईल आणि त्याच्या चेहऱ्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। विधानसभेतील निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबतच्या चेहऱ्यासंदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती मवियातील नेत्यांकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शिवायच ही निवडणूक लढवली जाईल। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजय, विधानसभा निवडणूक लढवतानाही यंदा मवियाकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाहीये। ही निवडणूक झाल्यानंतरच मुख्यमंत्री कोण असणार किंवा त्याचा उमेदवार कोण असणार या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे। गौरी, जसं तू म्हणालीस की निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण असणार याचा निर्णय घेतला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणून जर आपण पाहिलं तर आता महाविकास आघाडी जे ते 3 पक्ष आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यातच म्हणजे ठाकरेंच्या शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस। पण आता या तिन्ही पक्षांनी लोकसभेला घवघवीत यश जे ते प्राप्त केलेलं आहे। महायुतीच्या वरचढ जाऊन या लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रात कामगिरी केली आणि त्याच अनुषंगाने आता तीच महाविकास आघाडी टिकवण्यासाठी पुन्हा एकदा ही सगळी मंडळी जी आहे ती विधानसभेला सामोरं जाणार। आताच जर मुख्यमंत्री पदाची चर्चा झाली तर त्याच्यावरून पुन्हा एकदा धागेदोरे आणि त्याच्यावरून विरोध प्रत्याविरोध आणि त्याच्याच विरोधात नाराजी जी आहे ती दर्शवली जाईल आणि त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टींचा फटका जो आहे तो महाविकास आघाडीला पडेल। कारण की अनेक कार्यकर्ते नेते मंडळी नाराज होतील। पक्षाचं काम, पक्षाची संघटना वाढवण्याचं काम किंवा मग विधानसभेचं काम केलं जाणार नाही, त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला। या आधी आपण जर पाहिलं तर लोकसभेला इंडिया आघाडीने एकत्र संपूर्ण गठबंधन मधून काम केलं, पण पंतप्रधान कोण याचा निर्णय जो आहे तो शेवटपर्यंत देण्यात आला नव्हता। आज स्वतः राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेत्याची जी आहे ती शपथ घेतलेली आहे लोकसभेमध्ये। तशाच अनुषंगाने आता महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सुद्धा एजेंडा ठरवलेला आणि महाराष्ट्रात असं ठरवलंय की आपण आधी संपूर्णतः निवडणुकींना सामोरं जाऊया, निवडणुकींचं यश आपल्याकडे घेऊया आणि त्याच्यानंतर मग मुख्यमंत्री कोण याच्यावर चर्चा करूया। आपण जर याआधी पाहिलं तर 2014 मध्ये ज्यावेळेस शिवसेना आणि भाजपची युती होती तेव्हा त्यावेळेस जे ते भाजपचा जो आहे तो मुख्यमंत्री राहिला होता, ठाकरेंच्याकडून उपमुख्यमंत्री पद दिलं होतं। पण 2019ला याच मुद्द्यावर युती तुटली की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, आणि त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आता महाविकास आघाडीत 3 पक्ष असलेल्या आघाडीत जे ती ह्या चर्चा ज्या आहेत त्या विजयाच्या गुलालानंतर ज्या आहेत त्या केल्या जातील। याचं मूळ कारण असं सांगितलं जातं नेत्यांकडून की पक्ष संघटना जोरदार काम करावी आणि लोकांचा म्हणजे पक्षांतर्गत किंवा मवियामध्ये कोणतीही नाराजी उद्भवू नये यासाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच घोषित न करण्याचा निर्णय मवियाच्या नेत्यांनी घेतलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।